चला स्पर्धेला या ठिकाणी आता दुसऱ्या रात्रीला सुरुवात केली जाईल. पंचांचा इशारा येतोय मॅच ऑनचा. तो चलिए मैं स्वागत करूंगा तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का. लेट्स प्ले. द गेम इज ऑन. पहली गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद ने लिया अतिरिक्त उछाल. एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर ऑन क्रीज. ये सिचुएशन हमें मैदान के ऊपर देखने को मिली है. डॉट गेंद के साथ मैच नंबर 2 का आगाज किया जा रहा है. गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे धीरज. P1 का ये पहला ओवर. विशाल और अजय ये ओपनिंग सलामी बल्लेबाजों की ये जोड़ी. लोअर फुल टॉस सामने खेला, डाउन द ग्राउंड. इस बार शॉट कमिट किया जाएगा. गेंद आएगी लॉन्ग ऑफ के रीजन में, तब तक मिलेगा एक सिंगल रन. और इसी एक रन के साथ विशाल ने खोला है अपना और टीम खंडाड़े का खाता. बहुत ही बढ़िया ये नाइट टूर्नामेंट. संजय नगर गौर कामत वदब चषक 2024 की ये नाइट श्रृंखला, ये नाइट रजनी. एक और बार कमाल की डिलीवरी. क्या रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है. शरीर से दूर रखा जा रहा है, रूम दिया जा रहा है राइट हैंडेड बैटर को. और जब आपको रूम मिलता है तब आपकी ऑफसाइड स्ट्रांग होना बहुत ज़रूरी है, तभी आपके रन मैदान के अंदर बनते हैं. अब ये सोचना समझना पड़ेगा बल्लेबाज को मैदान के अंदर. राइट आर्म ओवर द विकेट का एंगल. मिस टाइमिंग हुआ ये स्ट्रोक. गेंद गई थी हवा में. नो मैंस लैंड में गेंद ने खाया टिप्पा, लेकिन रनआउट का था मौका. डायरेक्ट हिट होती तो क्लोज कॉल मैदान के अंदर हो सकता था. 2 रन यहां से जरूर पूरे किए जाएंगे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. आज से आईपीएल यानी इंडियन प्रीमियर लीग की भी शुरुआत हो चुकी है. सीएसके आरसीबी का वो ओपनिंग मैच जो चल रहा है. क्रिकेट का खेल आईपीएल हमारे सामने आ चुकी है और आने वाला साल वर्ल्ड T20I के वर्ल्ड कप का ईयर भी होने वाला है. इस बार फुलर लेंथ वाली डिलीवरी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. ये सिचुएशन मैदान के अंदर देखने को मिल रही है. लगी तो छगी, लेकिन छगी कब लगेगी इसका इंतजार तमाम दर्शक मैदान के अंदर कर रहे हैं. कोई संपर्क नहीं हो रहा. एकदम नेस्ता नाबूद करने वाली कमाल की ये गेंदबाजी. इस बार भी अलोंग द कार्पेट के चलते शॉट को खेला. बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजराना मिड ऑन के रीजन में पेश किया जा रहा है. जब एक फील्डर अच्छी फील्डिंग करता है तो गेंदबाज का आत्मविश्वास हमेशा बढ़ता है. और P1 की पहली ओवर जिसको मैं कहूंगा टाटा बाय बाय. रन बने हैं 4 बगैर नुकसान टीम खंडाला के स्कोर कार्ड के ऊपर. चार रन पहली ओवर में आए. किफायती गेंदबाजी अब गेंदबाज धीरज के माध्यम से मैदान के ऊपर की गई है. बल्लेबाजों को जकड़ कर रखने का काम किया गया. कोई बड़े शॉट लगाने के लिए मौका नहीं दिया और एकदम बैकफुट पर ढकेला है टीम खंडाला की बाजी को. लेकिन यहाँ से अब कमबैक करना पड़ेगा, वापसी करनी पड़ेगी. आक्रमण ही बचाव होता है. अटैक इज द फॉर्म ऑफ डिफेंस, ये हमेशा कहा जाता है. आक्रमण करोगे तो बचाए जाओगे, ये भी हमेशा कहा जाता है. और अब अटैक करने की जरूरत होगी बल्लेबाजों को गेंदबाजों के ऊपर. दोनों एंड से गेंदबाजी हो रही है. दयानंद आएंगे बॉलिंग मार्क पर. इस बार सामने खेला डाउन द ग्राउंड. ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम. गेंदबाज ने दिखाया दमखम. ये मिलेगा पहला 440 का झटका. थैंक यू डीजे. पहला छटका सस्ते में पवेलियन का रास्ता अजय को दिखाया गया है. इन एट नंबर 3 की पोजीशन पर न्यू बैटर गणेश मैदान के अंदर आएंगे
और एकदम अब उनको काम बहुत ही बढ़िया करना पड़ेगा अपनी टीम के लिए, जहाँ पे उनकी टीम के लिए बहुत सारी समस्याएं मैदान के अंदर क्रिएट हो चुकी है। एक अच्छी पार्टनरशिप का होना टीम खंडाड़ा के लिए ज़रूरी है। पेशेंस आप में होने बहुत ज़रूरी है। ठहराव यहाँ पे बल्लेबाजों के अंदर उनको दिखाना पड़ेगा, सूझबूझ दिखानी पड़ेगी। सेंसिबल बैटिंग की बहुत ही ज़्यादा आवश्यकता। लोवर फुल टॉस ऑन साइड पर खेला, अलोंग द कार्पेट के चलते गेंद जाएगी लॉन्ग ऑन के रीजन में, मिलेगा मात्र एक सिंगल रन। 5 का पंजा टोटल के ऊपर ज़रूर आया है। पिछली 2 रातों में हमने देखा बहुत सारे मुकाबले इस मैदान के ऊपर खेलते हुए हमें दिखाई दिए, कई सारी टीमों का पार्टिसिपेशन हमें नज़र आया, लेकिन पहले दिन टीम क्वालिफाई हुई थी। वैजनाथ टीम पहले दिन में क्वालिफाई ज़रूर हो चुकी है। कल के दिन में हमने देखा चिंस कांबला की टीम क्वालिफाई हो चुकी है, और आज के दिन में भी कई ग्रामीण की टीमें मैदान के अंदर अपने आप को साबित करने की लड़ाई को लड़ते हुए ज़रूर दिखाई देने वाली है। दुख आया, हौले हौले अब रनों की गाड़ी को आगे बढ़ाया जा रहा है मैदान के अंदर। इस बार बल्ला तो जोर से घुमाया, लेकिन कनेक्शन नहीं है। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, जो मैं हमेशा कहता हूँ, संपर्क नहीं होगा, तालमेल नहीं होगा तो नतीजा भी नहीं मिलेगा। डॉट गेंदों की बरसात, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, लेकिन हमें रन नहीं मिल रहे। ये सवाल पैदा हो चुका है टीम खंडाड़ा के लिए मैदान के ऊपर। इस बार घुमाया जरूर है, ताकत का किया है इस्तेमाल, गेंद चली सैर करने, गगन चुंबी छक्का। यॉर्कर, यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, और उसी यॉर्कर को हमने देखा ईट का जवाब दिया गया करारे पत्थर के साथ। वार पे किया गया पलटवार और गेंद आ चुकी है डॉट। इसी डॉट गेंद के साथ दूसरी ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर, 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। टाइम अलर्ट होगा आपके लिए, ये ध्यान में रखना है। 20 मिनट के अंदर आपके 4 ओवर पूरे होने बहुत ही रिक्वायर्ड और मैंडेटरी होने वाले हैं। समय के अंदर आपको आपकी पारी को ख़त्म करना होगा। टाइम अलर्ट होगा, समय की आपको वार्निंग दी जाएगी, ये भी आपको ध्यान में रखना है। 13 रन बने हैं। केटीसी करजत टेनिस क्रिकेट, जिनकी क्लियरिटी और क्वालिटी की चर्चा पूरे रायगढ़ में होती है। अगर आपने वेबसाइट को ओपन किया है तो लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा। बहुत ही अच्छे तरीके से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज करने का काम केटीसी की टीम कर रही है, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से। ओवर नंबर 3 को जर्सी नंबर 33 गेंदबाज है आदिनाथ, गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे। 13 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर जरूर आया है, और जब भी 13 का आंकड़ा आता है मैं हमेशा बताता हूँ 13 क्या होगा कालिया, क्या होगा 13, क्योंकि 13 इज वेरी डेंजर नंबर। लेकिन किसका क्या होगा, कौन बनेगा कालिया और किसके लिए बजेंगी तालियां, ये देखना पड़ेगा। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद, गति परिवर्तन, बल्लेबाज को चकमा दिया, विकेट कीपर को चकमा दिया। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और इस बार मिलेंगे 4 रन। थैंक यू डीजे। अंपायर क्या है वहां पे? डिसीजन बताइए, क्योंकि गेंद तो गई थी पीछे बैकवर्ड रीजन में।
जी बिल्कुल डिस्कस किया जाएगा, राइट डिसीजन आप तक ज़रूर पहुंचाया जाएगा। यस अंपायर, रिव्यू लिया है आपने, बाउंड्री चेक के लिए क्या? यस, ओके। बाउंड्री नहीं है, ये डिसीजन यहाँ से आ चुका है, बाउंड्री नहीं दी जाएगी। और इसका मतलब है बल्लेबाज का विकेट जरूर गया है। अंपायर रन लिए थे इस गेंद के ऊपर, एक रन लिया था, एक रन है और सेकंड रन पे आउट हुए, ओके। तो ये दूसरा विकेट यहाँ से मैदान के अंदर जरूर जाएगा। सभी को लगा था शायद वो बाउंड्री होगी, लेकिन कहानी में आया ट्विस्ट और वहां पे अब चेक किया तो बताया गया कि बाउंड्री नहीं है और रन आउट के तौर पर बल्लेबाज का विकेट यहाँ से जरूर गंवाया जाएगा। तो देखिए दो विकेट यहाँ से पवेलियन में लौट चुकी है। इन एट नंबर 4 की पोजीशन पर नए बल्लेबाज राजेश मैदान के अंदर। इस बार भी ब्लॉक होल लेंथ वाली डिलीवरी, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। भिंगार टीम देर आए लेट पंट हिट, ऐसे सिचुएशन उन्होंने मैदान के अंदर दिखाई है। हम आएंगे तो हम चाहेंगे। गेंदबाजी का पावर पैक यूनिट, एक से बढ़कर एक गेंदबाज, सटीक लाइन और लेंथ वाली गेंदबाजी बल्लेबाजों को रख रही है खामोश। इस बार भी जरूर विद का इस्तेमाल किया था, हवा में गेंद को उड़ाया था, लेकिन फिर एक बार ऊंचाई ज्यादा, दूरी पड़ गई कम। एक और बल्लेबाज बैक टू पवेलियन, तीसरा छटका। थैंक यू डीजे ऑपरेटर। संजू नए बल्लेबाज मैदान के ऊपर इन एट नंबर 5 की पोजीशन पर जाएंगे। 13 का आंकड़ा जब स्कोर कार्ड के ऊपर था, मैंने कहा था 13 पे होता है कालिया, क्योंकि ये होता है डेंजर नंबर। गेंदबाज के लिए जरूर बजेंगी तालियां, क्योंकि उन्होंने विकेटों की छड़ियां लगाई है मैदान के ऊपर, बैक टू बैक विकेट्स। फुल टॉस ये दी थी, आ बैल मुझे मार, ऐसा दिया था मौका और मौके पे लगाया है चौका। मिलेंगे 4 रन। थैंक यू डीजे ऑपरेटर। ये गलतियां होती है जो गेंदबाज को नहीं दोहरानी है। जब आप अच्छे मोमेंटम में होते हैं, ओवर एक्साइटमेंट में ये फुल टॉस कई बार गिर जाती है और फिर पूरा मोमेंटम चेंज होता है मैच के अंदर। इस बार भी बड़ा प्रहार करने की कोशिश, लेकिन पलक झपकते गेंद पहुंची है विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्तियों को किया जा रहा है। एक से बढ़कर एक गेंदबाज पहली ओवर में आए थे मात्र 4 रन, दूसरी ओवर में आए मात्र 9 रन और इस ओवर में भी कम से कम रन देने की कोशिश। इस बार लेकिन घुम्मा के जरूर खेला है, क्रॉस बैटेड शॉट, गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, मिलेंगे आधा दर्जन रन।
थैंक यू डीसी ऑपरेटर। टीम का टोटल बना है स्कोर कार्ड के ऊपर 24, यानी 24 रन 3 ओवर का खेल होने के बाद। चलिए गेंद दीजिए भाई मैदान पर, गेंद दीजिए। दर्शकों से भी मेरी गुजारिश है, अगर गेंद मैदान के बाहर जाती है तो आपको तुरंत मैदान के अंदर वो बॉल को वापस भेजना है, क्योंकि मैच मैच बॉल होती है और मैच बॉल को प्ले में रखना बहुत ज़रूरी है। आखिरी डेथ ओवर की गेंदबाजी होगी और गेंदबाज आएंगे विकास। डेथ ओवर यानी गेंदबाजों की मौत होने वाला ओवर में जिसे कहता हूँ, शुरुआत जरूर डॉट गेंद के साथ की गई है। पिच से अतिरिक्त उछाल मैंने अब तक देखा है, तीसरी रात में मैं यहाँ पे आया हूँ एज एन कमेंटेटर, और गेंदबाजों के लिए ये पिच मददगार साबित हो रही है। इस बार भी बल्ले को घुमाया, प्रॉपर एलिवेशन शॉट के अंदर हमें देखने को नहीं मिल रहा है। कनेक्शन तो हुआ बल्ले और गेंद का, लेकिन प्रॉपर न होने की वजह से मिलेंगे स्क्वायर लेग बाउंड्री पर मात्र एक यानी सिंगल रन। इक्का दुक्का जरूर टोटल को आगे ले जाएगा, लेकिन आपको अगर बड़ी रन संख्या को छूना है तो चौवो छक्कों की बारिश मैदान पर करनी पड़ेगी। उम्मीदें जो आपकी टीम को आपसे है, वो उम्मीदों पर खरा उतरना आपको पर करना पड़ेगा, क्योंकि जो उम्मीदों को पूरा करेगा वो सच्चा खिलाड़ी बनेगा। कट करने की कोशिश, स्ट्राइक रोटेशन, यहाँ पे अब होगा नहीं, क्योंकि अब रूल हमें ये बताता है अगर गेंद बिना बल्ले और शरीर को छुए डायरेक्ट विकेट कीपर के पास जाती है और पहले अटेम्प्ट में अगर विकेट कीपर उस गेंद को कैरी करता है तो वो गेंद वही डॉट हो जाती है, और इसी की वजह से ये रन काउंट नहीं किया जाएगा और ये गेंद डॉट आपको मैदान के अंदर देखने को मिलेगी। लोवर फुल टॉस इस बार भी अब ऑन साइड पर खेला जाना था वाशी, लेकिन पहुंच गए काशी। शॉर्ट कवर पर हल्का सा फंबल मैदान के अंदर हमें देखने को मिला, लेकिन ये क्या, बिना दसरा बिना दिवाली का बोनस मैदान के अंदर दिया जा रहा है। रन तो लिए, लेकिन इस बार रन आउट के तौर पर विकेट जाएगा। 4 रन यहाँ से दौड़ के पूरे किए हैं मैदान के अंदर, क्या बात है। बिना चौका लगाए भी 4 रन मिल सकते हैं, ये हमने मैदान के अंदर देखा, बट विकेट जाएगी रन आउट के तौर पर। आज की रात मज़ा आएगा, क्योंकि अब बहुत सारी अब टीमें एक दूसरे के सामने लड़ती हुई इस मैदान के अंदर दिखाई देगी। जिन्होंने आदिवासी क्रिकेट में हो, टेनिस बॉल क्रिकेट में हो, बहुत ही बड़ा नाम कमाया है, वो सभी बड़ी टीमें इस टूर्नामेंट में अपने आप को साबित करने की लड़ाई में आज लड़ेंगी। और आज की रात होगी संगीन, क्योंकि मुकाबले होंगे सारे रंगीन। मैच में सभी को मज़ा आएगा, फोकट में पैसा वसूल होंगे आज मैच। शॉर्ट पिच लैंड पुल अनसक्सेसफुल मैदान के अंदर होता हुआ नजर आया, बल्ला तो घूमा, संपर्क न होने की वजह से गेंद जाएगी डॉट। देखिए गेंद के ऊपर नजर रखना भी बहुत ज्यादा जरूरी होता है, केवल बल्ला घुमा के चलता नहीं है, टाइमिंग प्रॉपर होना जरूरी। इस बार भी आप पुल करना चाहते थे, इस बार भी प्रयास में मिल चुकी है नाकामयाबी। गेंद गई है विकेट कीपर के पास और इसी डॉट गेंद के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद टीम खंडा ने टोटल बनाया 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, और आने वाली 24 गेंदें टीम भिंगार को 30 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। 24 गेंदें 30 रन, किसका होगा बेड़ा पार और कौन करेगा जीत के सपने को साकार, ये पता चलेगा। 30 रनों की जरूरत।
चल पुढील मॅच या ठिकाणी नक्कीच खेळवली जाईल. नागोटणे पळस आणि त्यांच्या विरोधात माथेरान या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना माझी विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हावं. माथेरान टीमचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात नागोटणे पळस टीमचा कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यावं. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. विनंती आपण लगेचच या, टॉस केला जाईल. चला दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केला जाईल. 24 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेंचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. आव्हानाकडे जर पाहिलं तर असं वाटतं अतिशय माफक आव्हान आहे, परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे प्रत्येक मुवमेंटवरती मॅचमध्ये युटर्न आणले जातात आणि ही मॅच कोणाच्या दिशेला जाईल हे पाहणं सुद्धा तितकं महत्त्वाचं राहणार आहे. सुरुवात केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. धीरज आणि अजय. राकेश येत आहेत वैयक्तिक पहिला आणि टीमचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. लेट्स प्ले द गेम इज ऑन. पहिला बॉल, मोठा फटका खेचवण्याचा प्रयत्न, हवेत उडवलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. पकडलाय झेल आणि संपवलाय. फलंदाजाचा खेळ दिला जातोय पहिल्या चेंडूवरती. पहिला हादरा, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद केला गेला. तदनंतर मात्र नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जात आहेत. चला नागोटणे पळस टीमचा कॅप्टन आणि पळस टीमचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. मी माथेरान टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पळसचे सदस्य आणि त्याच्याच बरोबरीने पळस टीमला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे सन्माननीय संतोष भाई वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण तो सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा. संतोषजी वाघमारे साहेब ज्यांनी आज पळस टीमला या स्पर्धेमध्ये उतरवलेलं आहे त्यांचं स्वागत. या ठिकाणी सरळ बॅटने फटका खेचलाय. कमालीचा फटका आहे. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मारलाय षटकार. धन्यवाद डीजे. आणखीन एक बॉल अखूट टप्प्याचा या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता.
गोलंदाजाने मात्र या ठिकाणी आता आपली युक्ती वापरायला सुरुवात केलेली आहे, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा उल्लेख नेहमी केला जातो. रडारमध्ये फेकलेल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर टप्पा खेचला आणि निर्धाव चेंडूची सांगता केलेली आहे. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. चला, चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण द्यायचा आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतोय की मैदानाच्या बाहेर जर चेंडू गेला लगेचच आपण त्या ठिकाणी तो चेंडू मॅच बॉल जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच द्यायचा आहे. ही आपल्याला मनापासून विनंती असणार आहे, कारण मॅचमध्ये जास्त वेळ दवडला नाही पाहिजे. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रेलर में पिक्चर को खत्म करने की कोशिश मैदानाच्या आतमध्ये केली जाती है. इथे मात्र अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आलेलं आहे. इतका जवाब दिलाय पत्तर के साथ, या ठिकाणी मिळवलाय हा मोठा विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला, दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अरुणजी वागचौरे साहेबांना विनंती करतोय की टॉस आपण लगेचच त्या ठिकाणी करून घ्यायचा. माथेरान विपक्ष पळस अशी मॅच मात्र आजच्या रात्रीतली तिसरी मॅच असणार आहे आणि टॉस या ठिकाणी नक्कीच दोन संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. फलंदाज बाद. 11 धावा. एक षटकांच्या समाप्तीनंतर दोन फलंदाजांचा बळी या ठिकाणी नक्कीच मिळवला गेला. माथेरान टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेचच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. एक षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावपलकावरती आलेल्या. 30 धावेंचं करायचं आहे पाठलाग. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 19 धावेंची गरज असणार आहे. 18 चेंडू 19 धावा. सुरुवात या मॅचमध्ये आक्रमक होणं फार महत्त्वाचं होतं, कारण आक्रमण आज बचाव याचा उल्लेख मी केला होता आणि या ठिकाणी सुरुवातीच्या षटकामध्ये 11 धावा कुठून काढल्या त्या म्हणजे टीम भिंगारने. आणि आता मात्र त्यांची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अतिशय मजबूत आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस नवीन गोलंदाज येत आहेत. अगदी अखूट टप्प्याचा बॉल, खांद्याचा वेध घेत असणारा हा बाउन्सर सरळ विकेट कीपर यांच्या हातामध्ये जाऊन पोहोचला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू या मॅचमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे, तरच फलंदाजांवरचं दडपण वाढलं जाणार आणि या मॅचमधील चुरस मात्र वाढली जाणार. हा बॉल सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी हलक्या हाताने या चेंडूला फक्त सन्मान दिलेला आहे. खराब चेंडूवरती केलेलं आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान देऊन घेतलेले सिंगल डबल भिंगार संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवू शकतात, हे त्यांच्या खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये ओळखलं आहे आणि त्याला अनुसरून खेळ मात्र केला जातोय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन वाली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. जेव्हा अशा प्रकारची जोडी असते ना, तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतो आणि फिल्डिंगला अनसेटल करण्याचं काम हे या राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनच्या जोडीद्वारे नेहमी केलं जातं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशाच प्रकारच्या ओपनिंग पेअर आपल्याला प्रत्येक टीमच्या पाहायला मिळत असतात, कारण ही एक स्ट्रॅटजी असते, हा एक माइंडसेट असतो आणि हा कुठे ना कुठेतरी एक रणनीतीचा भाग असतो. इथे मोठा फटका जरूर खेचायचा होता. चेंडूला उंची जास्त मिळाली आहे, परंतु लांबी पडली आहे कमी. बॅक टू बॉलर, कॉट अँड बोल्ड. इथे मात्र फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. अतिशय चांगली गाणी या ठिकाणी नक्कीच वाजवली जात आहेत. रात्रीची वातावरण म्हटलं की अशा प्रकारची गाणी आणि मग प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण त्यांचा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. प्रेक्षक मायबाप या स्पर्धेला येतात आणि खरं तर प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक कामातून वैयक्तिक आयुष्यातून वेळ काढून या क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि त्यांचा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. गोलंदाज स्वतः चेंडूचा पाठलाग करतायत. इथे मात्र हातात आलेला लोण्याचा गोळा निसटला जातोय. रन आउटची देखील केली आहे अपील. पंचांनी घेतलाय DRS. इट इज डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या ठिकाणी चेक नक्कीच केला जातोय. आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी आहे. तिसरे पंच देखील आहेत. बाकीचे जे कोणी खेळाडू आहेत त्यांनी काही त्या ठिकाणी बोलू नका आणि फक्त पंचांनाच निर्णय देऊ द्या, ही तुम्हाला विनंती असणार आहे. नॉट आउटचा डिसिजन या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप असणारे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आमचे पंच सुनील मुकणे सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे मित्र अजय पवार हे या ठिकाणी दाखल झालेत आणि अजय पवार यांनी सांगितलं जर सुनील मुकणे यांनी डान्स केला तर त्यांना 200 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. इथे फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजाला मात्र जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश मिळालंय. वरची कडा घेऊन बॅकवर्ड रिजन मध्ये पकडलाय झेल आणि आणखीन एक या फलंदाजाचा संपवला खेळ. बॅटर बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दयानंद. 4 फलंदाज अद्यापही या ठिकाणी बाद केले गेले आहेत. फलंदाजांकडे मी तर म्हणेन कुठे ना कुठेतरी संयम आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ही मॅच टीम भिंगारसाठी सोपी होती, परंतु सोप्या गोष्टींना कठीण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. राईट टेम्परामेंट मला पाहायला मिळत नाहीये. इथे देखील एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाची दांडी केली आहे गोल. गोलंदाज श्रेयस बनलाय. पॉवरफुल दांडी गोल. थँक्यू डीजे ऑपरेटर. रात्रीचं वातावरण तापवण्याचं काम या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून सुद्धा केलं जात आहे. कॉलेज की लडकी अतिशय चांगलं गाणं त्यांनी या ठिकाणी वाजवलं आणि बरेचसे स्टुडंट्स मी तर म्हणेन या स्पर्धेला आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बरेचसे कॉलेज स्टुडंटच्या चेहऱ्यावरती आता एक स्माईल आलेली आहे. कारण कॉलेज की वो लडकी असं हे गाणं या ठिकाणी नक्कीच आपण ऐकलं. आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये आहोत, परंतु या सगळ्या गोष्टींपासून फार दूर. कारण या गोष्टींमध्ये जर पडलो तर खरं तर आयुष्य कुठे ना कुठेतरी वेगळ्या मार्गाला जातं आणि तदनंतर मात्र पश्चातापाचा हात फक्त या युगामध्ये प्रेमामध्ये प्रत्येकाला मिळतो. आणि प्रेमापासून जेवढं दूर वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःला जेवढं तुम्ही भक्कम करण्याचा प्रयत्न कराल तेवढं मी तर म्हणेन प्रत्येकासाठी ते चांगलं आहे.
रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. या ठिकाणी संपर्क झाला नाहीये, बर्बाद झालाय तो स्वतः फलंदाज. खर तर जे जाळं फलंदाजाने विणलं होतं त्यामध्ये स्वतःच अडकला जातो. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा तो उंगली को टेढ़ी करनी पडेगी या सोचमध्ये मात्र केला गेलेला हा प्रयत्न अपयशी मैदानाच्या आतमध्ये ठरलाय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची होतीये सांगता. इथे फटका खेचण्याचा प्रयत्न, टायमिंग के लिए प्रॉपर. वाह क्या बात है, अफलातून फटका, रिपीट वरती पाहण्यासारखा फटका. मिळतील 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 10 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येणं आता मात्र अनिवार्य असणाऱ्या. 10 चेंडू 10 धावा, लो स्कोरिंग मॅच नेहमी शेवटच्या षटकापर्यंत जाते. या मॅच मध्ये काय होणार, इथे मात्र अपील जोरदार केली जाते. लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह होता परंतु प्रत्येक खेळाडूमध्ये तो उत्साह पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे हा निर्णय मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुखरूप आहेत. डॉट चेंडूची सांगता नक्कीच केली जाते. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. स्वतःच्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम टिकवून ठेवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास दाखवून अशा प्रकारचे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार. हलक्या हाताने खेळलाय, अतिशय कमालीची बॉलिंग या ठिकाणी होतीये. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तुम्ही जमिनीवरती किती वेळा पडला यापेक्षा किती वेळा उठून लढला याचा हिशोब मात्र समाजामध्ये ठेवला जातो. पडणाऱ्याची नाही तर लढणाऱ्याची किंमत ही नेहमी केली जाते आणि लढणं हे फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक खेळाडूमध्ये लढाऊ वृत्ती ही नेहमी असावी लागते आणि तेच दाखवताना या दोन्ही टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फलंदाज चालले, तदनंतर गोलंदाजांचं वर्चस्व. इथे मात्र वाह क्या बात है, अगदी चारो खाने चित करणारा हा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोणतीही मुवमेंट फलंदाजाला करू देत नाहीये आणि विकेट किपरच्या हातात होतीये निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे आता 7 आणि विजयासाठी 9 धावेंची आहे गरज. इथे देखील प्रयत्न केला जातोय. डाव्या एष्टीच्या बाहेर पंचांनी 2 हात आमच्या दिशेने समांतर केलेले आहेत. ICCचा ऑफिशियल रूल नंबर 22 जो आम्हाला सांगेल की हा चेंडू स्क्वेअर आहे परंतु वाईटसाठी इथे रेफरल घेतला जातोय. नक्कीच चेक केलं जाईल. आमची KTCची टीम या ठिकाणी आहे. बॉलिंग टीमने वाईटसाठी हा रेफरल घेतला आणि या ठिकाणी नक्कीच चेक करून योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट चेंडू. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय की हा चेंडू स्क्वेअर असणाऱ्या. पंचांचा निर्णय अतिशय योग्य होता कारण ते सुद्धा नावाजलेले पंच आहेत. त्यांच्यावरती जर तुम्ही आक्षेप घेतला एक डाऊट म्हणून ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे परंतु पंच आमचे अतिशय क्वालिफाईड पंच आहेत आणि अतिशय चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये देखील होती आहे. इथे सुद्धा फटका खेचायचा होता. फळी आधी फिरली, चेंडू मात्र नंतर आला आणि यामध्ये झाली आहे फलंदाजाची गल्लत. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला चेंडू आणि तिसऱ्या षटकाची मैदानाच्या आतमध्ये होती सांगता. पाटला करायचा होता 30 धावेंचा. धावा झाल्यात भिंगार टीमच्या त्या म्हणजे 22 धावा. येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची आहे मैदानाच्या आतमध्ये गरज. मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत जाताना पाहायला मिळतात आणि अशा मॅचमध्ये मजा ही नेहमी मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत असते. चुरस ही नेहमी मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत असते. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ जिथे प्रेडिक्शन नेहमी होते फेल असा हा क्रिकेटचा खेळ. सरड्यापेक्षा जास्त रंग हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्यापेक्षा
फास्ट जो स्वतः आपला रंग बदलतो तो क्रिकेटचा खेळ. आणि या मॅच मध्ये आता 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची असणारे गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. गणेश गणेश म्हटलं की गणपती बाप्पा आणि बाप्पाचं हे नाव म्हणजे गणेश. परंतु गणेश हा संकट मोचक ठरणार का टीम खंडासाठी मैदानाच्या आतमध्ये, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर संघाचा विजय आणि पराजय याचा निर्णय मात्र गणेशच्या हातामध्ये सोपवला गेला आहे. फलंदाजीमध्ये अतुल आणि अरुण ही ची जोडी A1 काम करेल का टीम भिंगारसाठी, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. हलकासा फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी गडबड होताना पाहायला मिळतीये. दडपण प्रत्येक खेळाडूवरती असतं. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाकडे या ठिकाणी दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मागील गोलंदाजाने जशी गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खेळ मात्र करावा लागणार. पहिला बॉल घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय लॉंग ऑन मध्ये. इथे मात्र टिपलाय झेल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फलंदाज बाद. थँक्यू डीजे ऑपरेटर. हेच मी सांगितलं मगाशी देखील होतं. खरं तर संयम तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. कारण संयमाने खेळली गेलेली खेळी नेहमी तुम्हाला विजयाचा उंबरठा दाखवत असते. आणि त्यासाठी संयम प्रत्येक खेळाडूकडे मैदानाच्या आतमध्ये असणं हे फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचशा लढाया या संयमाने जिंकल्या गेलेल्या आहेत. इतिहासाची पानं जर आपण ओलांडली तर बऱ्याचशा क्रिकेटच्या मॅचेस या संयम दाखवून जिंकल्या गेलेल्या आहेत. वर्ल्ड T20I 2007ची फायनल जर तुम्हाला आठवत असेल, इंडिया आणि पाकिस्तानची ती मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. बरेचसे चेंडू होते, सगळ्यांना वाटलं होतं पाकिस्तान ती मॅच जिंकेल, पण भारतीय टीमने संयम दाखवला होता आणि ऑल आउट करून त्या ठिकाणी 2007चा T20I वर्ल्ड कप हा भारतने स्वतःच्या घरी आणला होता. संयमाने खेळी करणं हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि जो दाखवेल संयम त्याला विजयाचा उंबरठा हा सातत्याने मिळत असतो. या ठिकाणी सुरुवात फार चांगली केली गेली होती. विकेट मिळवला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची केली आहे सांगता. फलंदाजांवरती आता मात्र दडपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता. इथे मात्र आता अडचणी वाढल्यात, दुविधा. इथे मात्र परिस्थिती झाली आहे बिकट. पण कोण बनेल संकट मोचक याकडे लागल्यात नजरा. दरम्यान फलंदाज बाद. थँक्यू डीजे ऑपरेटर. मैदानाच्या आतमध्ये खरं तर जेव्हा तुम्ही बॅट घेऊन उतरता तेव्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे बराचसा वेळ असतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे संधी असते आणि प्रत्येक संधीवरती खेळाडूला सोनं करणं फार महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक पाठीराख्याचा विश्वास तुमच्या खांद्यावरती असतो आणि त्याला तुम्हाला साध्य करावं लागणार. या वेळेस काय फटका लगावलाय अफलातून. या मॅच मध्ये जान ओकणारा फटका, या मॅचला कल्लाटणी देणारा फटका, कल्लात्मक षटकार.
थँक यू डीसी ऑपरेटर. नायक नाही खलनायक असं गीत मात्र या ठिकाणी वाजवलं गेलंय. आल्या आल्या अजय ज्याला संघाला मिळवून द्यायचा आहे विजय आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांनी लगावलाय षटकार. 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 2 धावेंची. 2 चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. इथे आणखीन एक वेळेस मोठा फटका जरूर खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक उभे आहेत. पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. गणेशनी सांगितलाय आली रे आली आता माझी बारी आली. मिळवलाय विकेट. मी म्हटलं होतं क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणी यामध्ये खेळामध्ये भाकीत वर्तवू शकत नाही. हा खेळ कोणत्या क्षणाला कोणाच्या बाजूने झुकेल हे कधीही सांगता येत नाही आणि तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. सुरुवातीचे 3 चेंडू खंडाळ टीमच्या बाजूने गेले. तदनंतर मात्र अजय यांनी एक षटकार लगावला आणि असं वाटलं भिंगार टीमने या मॅचमध्ये आता आपली पकड मजबूत केलेली आहे. तदनंतरच्या चेंडूवरती गणेशने मिळवला एक विकेट आणि आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेंची गरज आहे. काय मॅच झाली आहे. मी म्हटलं होतं फोकट में पैसा वसूल मॅच होणार कारण की ही स्पर्धा आहे दमदार. मॅच सुद्धा तितकीच दमदार. 1 चेंडू 2 धावा हवेत उडवलाय.